त्या लोकांनी हे टावर 8 दिवसात नाही काढलं की मी त्याला आग लावणार म्हणजे लावणार आणि उपोषणाला बसणार. हे ज्योती शिंदेचा वादा आहे. आम्हाला ह्या टावरचा रेडिएशनचा फार त्रास व्हायला लागला. चेअरमनच्या मुलाने टावर बिना न विचारता टावर देऊन टाकलाय भाड्यानं. काय फसून 2 नंबर बोगस कागदपत्र जमा करून त्यांनी ते टावर उभा करणार आणि त्याच्यावर बी कारवाई व्हायला लागेल. सोलापुर में बिना अनुमति मोबाइल टावर लगाने का आरोप, अब कार्रवाई की मांग। बुजुर्ग महिला ने कहा अगर 8 दिन में नहीं किया तो लगा देंगे आग। नेहरू नगर इलाके में इंडस कंपनी द्वारा बिना परमिशन मोबाइल टावर खड़ा करने का मामला सामने आया। बताया जा रहा है कि नेहरू नगर परिसर में इंचगिरी मठ से राजेश्वर नगर रोड के पास प्लॉट नंबर 54, 55 और 56 पर यह टावर लगाया गया है। जमीन के मालिक भारती चावरे और मंगेश क्षीरसागर की तरफ से कुल मुख्तियार वीरेंद्र रानू शिंदे ने महापालिका, बिजली कंपनी और संबंधित कंपनी को कई शिकायत दी है। शिकायत में आरोप लगाया गया है कि राजकुमार भोसले और उनके बेटे विक्रांत ने कथित तौर पर गलत कागज बनाकर कंपनी के साथ किराए का करार किया। महापालिका ने 19 जून 2024 को इस लेआउट को रद्द भी कर दिया। जांच में नगर रचना विभाग को टावर बिना अनुमति लगाया हुआ मिला, जिसके बाद नोटिस भी जारी की गई। अब नागरिकों की मांग है कि इस टावर को तुरंत हटाकर जिम्मेदार लोगों पर सख्त कार्रवाई की जाए। 56 आणि 57 नंबर प्लॉट मध्ये एक टावर उभारलेला आहे इंडस कंपनीचा. ते बिना परवाना बिना न विचारता असं हे टावर आमच्या प्लॉटमध्ये बसवण्यात आलेलं आहे. महापालिकेला तक्रार केलेलं आहे, आयुक्तालाही तक्रार केलेलं आहे की काढून टाका म्हणून सांगितलेलं आहे. तर आज पण ते काढलेलं नाही आहे. वारंवार आम्ही अर्ज देऊन बी त्याच्यावर विचार त्यांनी केलेला नाही आयुक्त साहेबांनी. ह्याच्यावर जल्दी लवकरात लवकर विचार करून टावर काढावं अशी आमची विनंती आहे. काय टावर लावताना भरपूर काही एनओसी घ्यावं लागते. त्याला आम्हाला ते एनओसी काही आम्हाला विचारले सुद्धा नाही आणि आम्हाला काही माहिती नाही आहे. काही न सांगता म्हणजे टावर आणून लावलेला आहे हे टावर आम्हाला जर माहिती असेल तर आम्ही पहिलेच बोललो असतो ना. आम्हाला काही माहिती नाही आहे त्यातली. ते अचानकच 4 दिवसामध्ये टावर डायरेक्ट उभारलेला आहे आणि ते आम्हाला काढून टाकावं लागेल. आम्हाला घरच्या लेकरांना घरच्यांना त्रास आहे त्याचा. रातोरात कधी पण आवाज येऊ शकतो मोठा, त्यामुळे झोप येत नाही आमची. आणि अचानक पाऊस जर जास्त झाल्यामुळे त्यावेळेस टेम्परेचर वाढलं, नाहीतर एका पावसामुळे काय तर हानी झाली तर आम्हाला बघणार कोण आहे? एक आयुक्त साहेब येऊन आमच्याकडे येऊन विचारणार आहे का? नाही. म्हणून मला हे जागेवर टावर काढून टाकावं आणि मला जागा रिकाम करून द्यावं अशी एक विनंती आयुक्त साहेबांना मी केलेली पण आहे. आताही मी सांगतोय, जर काढलं तर मग मी आयुक्त साहेबाच्या ऑफिस समोर मी येऊन उपोषणाला उभारणार म्हणजे उभारणार. एक 4-8 दिवसामध्ये हे टावर काढलं पाहिजे. नाही काढलं की मी उपोषणाला उभारणार म्हणजे उभारणार. जर ज्यावेळी टावर बसवतात त्यावेळी तुम्ही कुठे होतात? माझं हे जागा रिकामी होती, ओपन जागा म्हणून आम्ही बसलोय. कारण का आज उद्या तयार आमच्या नावाचे प्लॉट मिळतील म्हणून ह्या दृष्टीने बसलोय. हे अचानकच आमच्या हे समोरच्या व्यक्तीने टावर चेअरमनच्या मुलाने टावर बिना न विचारता टावर देऊन टाकलाय भाड्यानं. टावरचं जे करार झाले ते कुणासोबत झालेलं? पुन्हा सगळं झाले काय नाही आहे. डायरेक्ट त्या चेअरमनच्या पोरानं केले काम. काय फसून 2 नंबर बोगस कागदपत्र जमा करून त्यांनी ते टावर उभा करणार आणि त्याच्यावर बी कारवाई व्हायला लागेल. आयुक्त साहेबांनी सांगावं की ह्या माणसानं कुठल्या व्यक्तीने हे कागदपत्र करून टावर दिले, त्यावर बी कारवाई करून त्याला बी एक अटक करून टाकायला पाहिजे. खरं त्याने असं लोकांच्या जागेवर त्यांनी दिले, हे चुकीचं काम केलेलं आहे. नमस्कार, मी सचिन बोराडे. शिक्षक सोसायटी मधील प्लॉट नंबर 63 हा आमच्या वडिलांनी घेतला होता आणि मी इथे राहायला आहे. मुलाबाळासहित आमच्या आई वडिलासहित मी इथे राहतोय. आम्हाला ह्या टावरचा रेडिएशनचा फार त्रास व्हायला लागला आहे. ही शिक्षक सोसायटी 42 लोकांची सोसायटी आहे. ही 59 गुंठ्यामध्ये सोसायटी स्थापन झाली 1985 साली आणि रस्ता ओपन प्लेस ही 23,000 जी जागा आहे, ह्या जागेचा गट नंबर बदलून कुठल्याही सभासदाला विश्वासात न घेता न सांगता ह्या जागेचा गट नंबर बदलून रस्ता ओपन प्लेसची जागाचा 7-12 उतारा भोगस तयार करून त्या भोगस उतारा जोडून त्या उतार्यावर हा टावरचा करार केलेला आहे भोसले नामक व्यक्तीने. आणि हे करार झाल्यावर आम्ही आयुक्त साहेबांना ह्याच्याबद्दल तक्रार केली. त्या बदललेल्या गट नंबरवर 23/2/23
असा गट नंबर बदलला होता. ह्याच्यावर एक लेआउटही तयार केले ते बोगस सह्या मारून. त्याची तक्रार केल्यावर आयुक्त साहेबांनी ते लेआउटही रद्द केलं आणि ते जो ज्या टॅक्स पावतीवर नाव आहे त्या टावरचं ती टॅक्स पावतीही रद्द केली आयुक्त साहेबांनी. आता फक्त हा टावर राहिलेला, हा टावरही त्वरित काढून टाकण्यात यावं, आमची ही विनंती आहे. तुमचं नाव सांगा माझं नाव ज्योती वीरेंद्र शिंदे. मी इथं राहते, या असल्या पत्र्याच्या रूम मध्ये राहते. मला ह्या रूमचा लई त्रास व्हायला लागला. ह्या टावर मुळे आम्हाला रूम बांधता येईनात. माझा मुलगा आहे लहान, आमची सासू आहे, फिरायला जाते तर त्या टावरचा घर 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 आवाज येत आहे. त्या लोकांनी हे टावर 8 दिवसात नाही काढलं की मी त्याला आग लावणार म्हणजे लावणार आणि उपोषणाला बसणार. हे ज्योती शिंदेचा वादा आहे.